कृष्णा हरी हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम राम जय जय राम हरि जय जय राम हरि जय रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो सुख झाले वो सुख झाले वो साजनी दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो सुख झाले सुख झाले वो ओहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा माधव तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा माधव तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची हरी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा
सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि राम कृष्ण हरि माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला अरे शेवट तो मला माझा बहु गोड झाला माझा तो गोड झाला माझा बहु गोड झाला हरी शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला हरी शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या आलो अपरिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिल्या अवघ्या दुःखाचा मागिल्या अवघ्या दुःखाचा मागिल्या हरी परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिल्या अवघ्या दुःखाचा मागिल्या अवघ्या दुःखाचा मागिल्या आलो निजाच्या माहेरा निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या माहेरा भेटी रखुमाईच्या भेटी रखुमाईच्या भेटी रखुमाईच्या तुका म्हणे वाणी तुका भगवानी हरी तुका म्हणे वाणी भगवानी तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी गेली आता घेऊ धनी तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी तुका म्हणे वाणी आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या भेटी
हरिभक्त परायण ऋषिराज महाराज आंधळे त्यांना साथ करतील मुरली आणल्या. सेवट तो भला सेवट तो भला आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा
भेटी रे तू बाई आहे. आता तुम्ही कोणता ठेवला मला माहित
नाही आणि जर यमन ठेवला असला जर भ्याग असला
शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजा तो माथा चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंते माझी पंढरी नाथा परिसावी विनंते माझी पंढरी नाथा हरी जोडून कर चरणी ठेवी तो माता, चरणी ठेवी तो माता परिसावे विनंती माझी पंढरी नाथा परिसावे विनंती माझी पंढरी नाथा प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत तुम्ही संत माये बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपदांभोजे तेजस्फुदिक परदेशम विदिंद्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आद्यप्रय जगदी देवाची तुम्ही संत माये बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू भक्ती ज्ञान वैराग्य तिन्ही मूर्तिमंत जबळी द्वंद्वातीत दया शांती ब्रह्मचारी कली नसे ग्रहमान देह आशा जातिळ भरी ऐसे संत भगवान बाबा त्यांचे चरण मी नमन करी विठ्ठला शेवट तो भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळेमध्ये कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजित असणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे साधकाचे मायबाप ज्ञानेश प्रिय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा तुम्हा आम्हाला जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनाचा शेवट कशा प्रकारे व्हावा आणि तो शेवट गोड होण्यासाठी आपण काय करावं याचं प्रतिपादन करणारा तथा स्वतःच्या जीवनाची अनुभूती सांगणारा अभंग आज या ठिकाणी सेवेकरिता निवडला आहे विठाला सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा की आपल्या या मौजे टोकवाडी नगरीमध्ये सर्वांच्या सुपरिचित असणाऱ्या मातोश्री कैलासवासी राधाबाई मुंजाजी मुंडे अर्थात आमच्या आजीबाई यांच्या गोड जेवणाच्या गंगापूजनाच्या निमित्ताने ही होत असलेली कीर्तन सेवा त्यांचे दोनही सुपुत्र आपल्या मातोश्रींविषयी असलेली अंतकरणातील कृतज्ञतेची भावना आणि या भावनेपोटी श्रद्धायुक्त अंतकरणातून आपल्या मातोश्रींच्या ऋणातून उतराई होण्याचा अल्पसा प्रयत्न म्हणून आयोजित केलेला हा कीर्तनाचा कार्यक्रम कैलासवासी राधाबाई मुंजाजी मुंडे यांच्या गोड जेवणाच्या निमित्तानं त्यांचे दोनही सुपुत्र
आदरणीय आमचे मामा श्री विष्णू मुंजाजी मुंडे आणि मारुती मुंजाजी मुंडे या दोनही सुपुत्रांकडून आपल्या मातोश्रींची होत असलेली त्यांच्या पश्चात ही सेवा आणि त्या माध्यमातून सर्व मुंडे परिवाराकडून हा आयोजित केलेला ज्ञानदानाचा अन्नदानाचा कार्यक्रम आणि त्या माध्यमातून माझ्याकडं आलेली ही कीर्तनरूपी सेवा मारुती मामांनी सांगितलं आपल्याला कार्यक्रम करायचा आहे आणि आजच्या दिवशी त्यांनी हे निमंत्रण देऊन ही तारीख देऊन आईंच्या विषयी असलेली श्रद्धा आईविषयी असलेली भावना आणि त्या निमित्ताने हा आयोजित केलेला कीर्तनाचा गोड जेवणाचा कार्यक्रम आणि त्या प्रसंगानुसार आज उपस्थित सर्व भाविक मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये कीर्तनाच्या माध्यमातून भावपूर्ण आदरांजली समर्पित करण्याचा कार्यक्रम विठाला विठाला कीर्तनासाठी उपस्थित महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य हरिभक्तपरायण भजन सम्राट मुरली अण्णा मुंडे डाबीकर हरिभक्तपरायण भजन सम्राट संगीत विशारद वृक्षराज महाराज आंधळे हरिभक्तपरायण भजन सम्राट वैजनाथ महाराज पांचाळ आमचे आबा आहेत गावातील सर्व भजन सम्राट मंडळी सर्व संगीत भजनी मंडळ सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर वास्कर भजनी मंडळ तसेच हरिभक्तपरायण भजन सम्राट सदाशिव महाराज तळेगावकर तेही उपस्थित आहेत नंदा गावळकर सर्वांना धन्यवाद संस्थेतील मुलं त्याचबरोबर मृदंगावरती साथीला हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य मृदंग सम्राट आदिनाथ महाराज सोनवणे हां आदिनाथ महाराज सोनवणे बरं का तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर दुसरे मृदंगाचार्य मृदंग सम्राट आपला ज्यांनी आता 7 दिवस सप्ताहामध्ये सेवा ज्यांनी केली असे विशाल महाराज फड मांडवेकर हां मांडवाच आहे ते बी म्हणून अशा पद्धतीनं सुंदर असं नंबर 1 7 केली मृदंगाची सुंदर चाल वाजवली सर्वांना धन्यवाद आमचे बालासाहेब आहेत सुंदर अशी 1 नंबरची आपली साऊंड सिस्टीम आपल्याकडून गुरुजीला धन्यवाद अशा पद्धतीनं सर्वांना धन्यवाद यूट्यूब शूटिंगसाठी आलेले आमचे प्रेमभाव यूट्यूब चॅनल त्यांनाही धन्यवाद आदी करून सर्वांना धन्यवाद माता भगिनी पुरुष मंडळ उरलेल्या वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ पाहण्याचा प्रयत्न करू विठाला विठाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा जगद्गुरु तुकोबरा या अभंगाद्वारे तुम्हा आम्हाला आपला शेवट कसा व्हावा याची अनुभूती याचा प्रतिपादन करून याचं मार्गदर्शन करतात बाबा जीवनामध्ये आल्यास प्रत्येकाला एक दिवस जायचं आहे अभंगाची सुरुवातच शेवट या शब्दापासून आहे कोणत्या शब्दापासून आहे शेवट शेवट तो भला शेवट शब्दापासून आहे म्हणजे आपला एक दिवस शेवट होणार आहे हे तुकोबाराने अभंगात सांगितले हे पहा कोणतीही गोष्ट जीवनामध्ये आल्यास निश्चितपणे आपल्याला छाती ठोकपणे सांगता येणार नाही कोणतीही गोष्ट करत असताना निश्चित आपल्याला काही त्याला भरवसा देऊन खात्रीपूर्वक सांगता येत नाही समजा मुलगा 10वीला असेल शाळेमध्ये तो 99 मार्क घेईल का नाही घेईल हे खात्रीपूर्वक आपल्याला सांगता येत नाही जरी त्याची तयारी असली तरी बरं का बबलू शेठ पेपर तपासणारा जर एखादा गरम दिमागाचा आला तर मार्क कुठेतरी कमी करून 99चं 85वर 80वर आणतंय खात्री सांगता येणार नाही जरी पडले तरी 99 पडले पुढं तो कुठं सेट नेट करायला गेला नीटची तयारी करायला गेला 12वीला नीटला त्याला 550 पडून तो MBBS ला लागल का नाही निश्चित सांगता येत नाही निश्चित सांगतोय कुठलीच गोष्ट निश्चित सांगता येत नाही लागला MBBS डॉक्टर झाला दवाखाना टाकला सगळं झालं बरं पुन्हा लग्न होईल का निश्चित सांगता येत नाही झालं लेकरू बाळ होईल का निश्चित नाही पण झालं चला पण या गोष्टी निश्चित सांगता येणार नाहीत पण एकमेव जगात अशी एक गोष्ट आहे की ती प्रत्येकाला निश्चितपणे छाती ठोकपणे सांगता येते ती म्हणजे कोणती वा क्या बात आहे हा बबलूनं सांगितलं बघा देहूला कीर्तन ऐकल्याचा परिणाम आहे मृत्यू मात्र प्रत्येकाला सांगता येतं की बाबा एक दिवस आपल्याला काहीही करा पण एक दिवस आपल्याला जायचं आहे थोडक्यात मरावं लागत आहे पण असं या कलियुगाचं उरफाट आहे की महाराज या कलियुगामध्ये मर म्हटलेलं सुद्धा माणसाला जमत नाही आगा मर हा बोलून सहाती मर म्हटलेलं सुद्धा माणसाला सहन होत नाही पण जगातलं अंतिम सत्य जर काय असेल तर जगाच्या पाठीवर फक्त काय सत्य मरण हे मात्र सत्य मरण चुकवता येत नाही मग कितीही मोठा झाला तरी त्याचा एक दिवस शेवट मात्र होते ते बाळ त्याची वाटप आहे काळ जन्मलेल्या प्रत्येकाला बाबा एक दिवस त्याची वाट काळ पाहतोय नवे आपलं आहे ना जन्माला आल्यापासूनच ते तर आहे पण आपल्या पदरामध्येच मरणाची गाठोडी सोबतच आहे काय बांधुनी पदरी मरणाची गाठोडी पदरात बांधूनच माणूस चाललेला आहे
पण माणूस विसरतो. हे प्रमाण आहे. हे आहे का नाही गात्यात? हा. मग महाराज प्रत्येकाला सांगायचं काय की एकमेव मात्र निश्चित जगात सत्य काय असेल तर मृत्यू हा अटळ आहे, तो सत्य आहे. पण माणसं त्यालाच विसरून गेले महाराज. माणसं मरणाला विसरून असं जगतात. एक वाक्य लक्षात घ्या, माणूस असा जीवन जगतो की कधी मरणारच नाही, आणि एक दिवस असा मरतो की कधी जगलाच नाही. जन्म आली वाया गेली, भक्ती नाही केली, माझे माझे म्हणून या कुंतू कुंतू मेली. बस आया है सो जाएगा. सगळ्याला जायचे, पण उगाच जन्माला आल्यास कसं जीवन जगा. कुठंतरी आपण कोणाच्या तरी कामी आलो पाहिजे. देव देश धर्मासाठी कामी आलं पाहिजे. आपण कोणाच्या तरी उपयोगाला आलो पाहिजे, समाजासाठी, धर्मासाठी, देवासाठी, तर आपलं देश सेवेसाठी, तर आपलं जीवन सार्थकी लागलं म्हणायचं. हे नाही केलं तर महाराज जन्म वाया गेला. देवासाठी नाही तर तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखिलिया. जर तुम्ही भगवंताची भक्ती नाही केली, विठ्ठलची एक देखिलिया, जन्म आल्याचे सार्थक तुका म्हणे बाबा, तर तुमचा नाही तर उपयोग नाही. म्हणून महाराज म्हटले, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. आणि जर नाही विठ्ठलाला भजलं, नाही त्याची भक्ती केली तर नाहीतरी गेला जन्म वाया. विठ्ठला म्हणून मला सांगायचं, प्रत्येकाला एक दिवस निश्चित जायचंय. मरण हे अटळ आहे बाबा, याला कोणालाही चुकवता आलेलं नाही. कितीही मोठा असला, आपण तर काय महाराज 100 वर्षाचे, पण पूर्वीच्या काळामध्ये कृता, त्रेता, द्वापार, कली 4 युग आहेत. प्रत्येक युगामध्ये वयोमर्यादा कमी कमी केली. कृता, त्रेता, द्वापार, कली महाराज इथपर्यंत आहे का नाही. मग पहिल्यांदा जन्माला ज्या पहिल्या युगामध्ये, कृतयुगामध्ये म्हणा, किती वर्ष आयुष्य होतं? पहिलं किती वर्ष आयुष्य होतं आपलं? 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. बर, पुन्हा त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी केला, खाली किती राहिले? आता किती वर्ष राहिलं? 10,000 राहिले. पुन्हा आणखीन द्वापार युगात 1 शून्य कमी केला, किती वर्ष राहिलं? 1,000 वर्ष आयुष्य राहिलं. आणि आता कलियुगामध्ये पुन्हा तेही शून्य कमी केला, आता किती वर्ष राहिलं? 100 वर्ष. आता फक्त एवढा कमी करू नका देवा, शून्य, एवढीच आपलं देवाकडे प्रार्थना आहे, बाकी तर काही नाही. मग 1,00,000 वर्ष आयुष्य होतं त्या वेळेला देखील, पण मृत्यू होताच महाराज. 1,00,000 वर्ष झाल्यानंतर हिरण्यकश्यपूनं मरण मागितलं भगवंताकडे. आपण कथा ऐकली, आता आपला सप्ताह कालच संपला. मग हिरण्यकश्यपूला वरदान मागितलं. हिरण्यकश्यपूनं भगवंताला प्रसन्न करून घेतलं, ब्रह्मदेवाला. मागा वरदान काय पाहिजे? ब्रह्मदेवानं विचारलं. हिरण्यकश्यपूनं सांगितलं, फक्त मला अमर करा, मरण नको. ब्रह्मदेव म्हणले, तुला अमर करायला मीच अमर नाही तर तुला कुठला अमर करू? मलाच एक दिवस जावं लागतंय. तोही पुनरावृत्तीची अमापा सिग झाला. जो सृष्टी बीजाचा साठोपा, तोही पुनरावृत्तीची अमापा सिग झाला. बाबा एक दिवस मला जावं लागतं. मी एवढा पृथ्वीचा निर्माण करणारा, सृष्टीचा, पण मला बी माझा एक दिवस नंबर आहे. आणि तुला अमर कुठलं करू? जे माझ्याकडे आहे ते माग. ते म्हणला, बरं जाऊ द्या, असं नाही तर मग एक काम करा, मला फक्त मरण नाही ना, बरं ठीक आहे, मग मला कोणाकडूनच मरण नको, असं तरी काहीतरी मधला मार्ग. ते म्हणले, ठीक आहे, सांग माग काय पाहिजे. मग हिरण्यकश्यपूनं काय मागितलं? रात्री मरण नको, दिवसा नको, घरात नको, दारात नको, शस्त्राने नको, अस्त्राने नको, बरं प्राण्याकडून नको, पशुकडून नको, मानवाकडून नको, दानवाकडून नको, या विरहित मारा. एवढं मरण मागितलं. या एवढ्या लोकांकडून, सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको, असे एवढे वरदान मागूनही त्याच्या विरहित देवानं मारलं का नाही? हिरण्यकश्यपूला सोडलं का? सजीव नाही, निर्जीव नाही, प्राणी नाही आणि मनुष्यही नाही, रात्री नाही, दिवसा नाही, घरात नाही, दारात नाही. कुठं मारलं? चौकटीवर, उंबरट्यावर. म्हणून पूर्वीचे माणसं, महिला मंडळ, आजीबाई म्हणायच्या, दारात बसून चौकटीवरून बाजूला आहे का नाही. ते तिथं हिरण्यकश्यपूला मारलेलं. बरं, सजीवानं का निर्जीवानं मारलं? कशानं मारलं? शस्त्रानं का अस्त्रानं मारलं? नकानं फाडलं का नाही? नकानं. आपण पाहिलं असेल नाही तर काल परवा कथेमध्ये. नकानं. मग नक सजीव आहेत का निर्जीव आहेत? सजीव म्हणावतं मामा वाढतेत ते, आणि निर्जीव म्हणावतं वाढतेत, आणि सजीव म्हणावतं कट केल्यानंतर त्रास होत नाही. सजीव असते तर कापल्यास दुखलं पाहिजे होतं, त्रास व्हायला पाहिजे, पण त्रास होत नाही. निर्जीव म्हणावतं वाढतेत. 15 दिवस बघा, कोणाकोणाचे ईदभर लांब असतात, कशाला असते त्यांना माहिती समजा. मग चला, याच्या विरहित हिरण्यकश्यपूला पण जावं लागलं. शेवट त्याचा ठरलेला आहे. म्हणून इथं एक दिवस प्रत्येकाला जायचं, एवढं लक्षात ठेवा. म्हणून एकच करा बाबांनो, आता तुम्ही या संसारामध्ये आल्यानंतर भगवान परमात्म्याला शरण जा. आली या संसारा, उठा वेगू करा, शरण जा उदारा पांडुरंगा. का शरण जायचं? देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे.
देता देवविता नेता नेवविता येथे याची सत्ता काय आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी देवासवे तुटी पाडितोसी. बाबा हे आपलं नाही आहे शरीर, एक दिवस जाणार आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे. देह कोणाचा आहे? काळाचा आहे, पाचाचा उष्णा आणलेला आहे. देह हा काळाचा पाचाचा आणीला उष्णा सेकी ज्याचे त्याला देणे लागे. शेवटी हे द्यावं लागतो. देह काळाचा आहे, पाचा जणाचा पंचमहाभूतापासून आणलेला आहे. बरं धन कोणाचं आहे? पैसा म्हणतो माझा माझा माझा. पैसा आपला आहे का? ते धन कुबेराचं. हे मी नाही तुकोबराने सांगितलं. देह हे काळाचे धन कुबेराचे. मग येथे मनुष्याचे काय आहे? मग आपलं काय आहे बरं इथं? आपलं एवढंच आहे महाराज. जन्माला आल्यानंतर आपण एकच करायचे, फक्त तोंडानं साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपल्यानं एकच करायचे. पुढून समोरून माणूस आला जे हरी काय चाललंय बरं आहे का, बस गोड बोलावं, चांगलं तुका बोलावं. म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे, हो सत्कीर्तीने बरवे. तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे. म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे, जावे सत्कीर्तीने बरवे. हो महाराज म्हणतात तुका म्हणे जियावे. कसं जगा? सत्कीर्तीने बरवे. आपण बाबा चांगलं जगावं, उत्तम जगावं. चांगलं जगलात तर एक दिवस मेलात तरी तुमचं नाव होणार आहे. उत्तम चिवरे कीर्ती मागे तुका म्हणे एका मरण्याची सरे. अशा पद्धतीनं बाबा तुम्ही जीवन जगा, चांगलं कार्य करा. एक दिवस प्रत्येकाला जायचे. देह आपला नाही याची आसक्ती धरून बसू नका. मी आणि माझं म्हणू नका. धनावर जास्त लोभ ठेवू नका. पैसा पैसा करू नका. काही लोकांना घमंड असतो, माझ्याकडे एवढा पैसा, माझी एवढी इस्टेट. पण बाबा हे आपलं नाही ना. एक दिवस सगळं सोडून जायचे. देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. मग सोबत काय येणार आहे? फक्त इथं केलेला परमार्थ, फक्त भजन कीर्तन भक्ती एवढंच सोबत येणार आहे. आणि याच्यासाठी करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. सोडविलो यम पासुनिया पासुनिया, सोडविलो यम पासुनिया. हरी भक्ती परलोकी येईल कामा. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. सोडविलो यम हो महाराज म्हणतात करा हरी भक्ती. कुठं कामाला येईल? कुठं येईल कामाला? परळी बीड मुंबई परलोकी येईल कामाला. कुठं कामाला येते भक्ती केलेली? परलोकामध्ये. आणि इथं जर पैसा कामाला आला असता तर महाराज म्हटले असते कमवा पैसा परलोकातील. असं नाही. काय करा म्हटले? होय मामा काय म्हटले? करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. आणि काय काम करते वर आलेली भक्ती? ही इथं केलेली भक्तीवर काय काम करते? सोडविल यमापासोनिया. यमाच्या जाचातून तुम्हाला सुटका मिळण्यासाठी फक्त एकच कामाला येणार आहे, परमात्म्याचं भजन, त्याला गेलेलं शरण आणि त्याचं घेतलेलं नामस्मरण. एवढंच, बाकी काही नाही बाबांनो. म्हणून करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. याच्यासाठी बाबा धन दौलत शास्त्रकार सांगतात धन आणि भौमो पशुवश्च गोष्टे भार्याग्रहद्वारे जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्माणि गो गच्छन्ति जीव एकहा. शास्त्रकार सांगतात धन जमिनीत राहणार आहे बरं का वृक्षराज महाराज. धन आणि भौम पशुवश्च गोष्टी, पशु पक्षी हे प्राणी गायी गोठ्यामध्ये राहणार आहेत. गायी म्हैशी बैल हे कुठे आहेत? गोठ्यामध्येच राहणार आहेत. सोबत येणार आहेत का? भार्याग्रहद्वारे. भार्या म्हणजे पत्नी. कुठपर्यंत सोबत आहे पत्नी? फक्त दारापर्यंत सोबत येणार आहे. भार्याग्रहद्वारे. बरं जनमित्र कुठपर्यंत सोबत आहे? जनस्मशाने, मसनवाट्यापर्यंत सोबत आहे. जनस्मशाने. देह कुठपर्यंत सोबत आहे? जो देह सांभाळला, ऊन लागतंय म्हणून मंडपात नको, गार लागावं म्हणून गरमीला, गरमायला म्हणून एशीला, बरं व्यायाम खाणं पिणं सगळा दष्टपुष्ट केला, पण हा देह देखील कुठपर्यंत सोबत आहे सांभाळलेला? फक्त चितेवर जळेपर्यंत. देहच चितायाम. चितेवर जळाल्याच्या नंतर मध्ये एकटाच आहे पुन्हा. कोण? आत्मा. तो जीव एकटाच आहे. आणि मग तो जीवाचा प्रवास सुरू होतो. देहच चितायाम. आणि परलोक मार्गे, परलोकाच्या मार्गाला एकटा आहे. कोण? कर्माणि गो गच्छन्ति जीव एकहा. ती
कर्म चांगले केलेला त्या जीव घेऊन निघत असतो. ते जीव तो आपला एकटाच निघालाय. मग ते एकटा निघाल्यास प्रवासामध्ये सोबत त्याच्या कोण आहे? फक्त केलेली भक्ती आहे, केलेले चांगले कर्म आहेत. म्हणून माणसानं चांगलं कर्म करावं, तेवढीच सोबत येत असते महाराज. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले आईसे किती. कर्म फक्त आपलं. मग ज्याचं जसं कर्म आहे त्याला तशी गती मिळते महाराज. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. म्हणून कशाला महत्व आहे जगात महाराज? जन्माला आल्यानंतर कर्माला फार महत्व आहे. कर्म कोणाला चुकलंय का? कर्म तुम्हा आमचं जाऊ द्या, साधू संतांचंही जाऊ द्या, लक्ष देऊ नये का? कर्म कोणाला चुकलंय का? कशापासूनही सुटका, पण कर्मापासून सुटका नाही. कर्म तुम्हा आम्हाला चुकलं नाही, संतांना चुकलं नाही, साधूंना चुकलं नाही, देवाला चुकलं नाही. नवे नवे देवाच्या हा अण्णा कसं आहे, देवाच्या बापाला देखील कर्मानं सोडलं नाही. कर्माची गती फार महाराज अवघड आहे. मला सांगा, कर्म चुकलं का? देवाला नाही, देवाच्या बापाला. दशरथ राजाला कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोग मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. हा असे बाबा नो, हे चुकलंय का? कोणाला नाही. जसे कर्म तसे महाराज. म्हणून एकच करा जगामध्ये. पेरत असताना कोणते कर्म पेरायला? बीज बोये बबुल का तो आम कहा शिलाय. आपण जर येड्या बाबळीचं बी लावलं तर आंबे येतील का त्याला? नाही बाबा. म्हणून चांगलं बी लावा. आंबे लावले तर त्याला आंबे उगवतील, आहे का नाही? म्हणून संस्कार लावा. संस्कार लेकरा बाळांना, मुला बाळांना संस्कार संपन्न बनवा. आपण चांगलं कर्म करा. जे पेराल ते उगवतं. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणोनी सत्वर, जैसी ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर. ज्ञानी असो की अज्ञान गती आहे एक जाण. मृत्यूला चुकवी कोणी थोर असो अथवा साण. सोड सोड माया सारी, सोड सोड माया सारी, आत्मा भोगी तो नश्वर. जैसे ज्याची कर्म तैसे फळ देतो रेश्वर. तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर. कर्म महाराज, कर्म चुकत नाही कोणाला. जसं जसं पेरलेलं असेल तसं उगवतं. मग लोक म्हणतात असं का झालं? ते आपलं पूर्वीच आहे महाराज. असं आम्हाला आता का व्हावं? कधी कधी कीर्तन भजन करण्यालाही त्रास होतो. कधी कधी महाराज चांगलं वागू नये आपल्याला त्रास आहे. आताच नाही, पूर्वजन्मातले. पूर्वजन्मी पाप केले ते बहुविस्तारिले. असं आहे बाबांनो, पूर्वीच्या जन्मातलं पाप आहे ते फेडावंच लागेल ना. मग आता तरी असं आहे, आतापर्यंत पूर्वीच्या जन्मातलं आता आहे. आता तर कलियुगात तसं नाही, आताच करायचं ना आताच फेडायचं आहे. म्हणून हे ऐका कलीचे महिमान. असत्या सिरिजले जन पापा देती अनुमोदन. करीती हेळन संतांचे ऐका कलीची थोरी. पुत्र होईल पित्याचा वैरी. हे कलियुग आहे महाराज. हे आताच पेरायचं ना आताच उगवणार आहे बरं का. म्हणून आपण जशी आपल्या आई वडिलांना वागणूक द्याल तसेच आपले मुलं आपल्याला वागणूक देतील, हे लक्षात ठेवा. हे गोड जेवण, गंगा पूजन, वर्ष श्राद्ध का करायचं? बाकीचं जाऊ द्या, स्वर्ग नरक हे वैकुंठ सोडा. पण आपलं जर आपल्या मुलांनी करावं वाटत असेल तर आपण आपल्या आईबापाचं करा. आपल्याला चांगलं आनंदानं जर घरात म्हातारपणात जगायचं असेल तर आपण आपल्या आईबापांना चांगलं सांभाळा. बस एवढंच आहे. जसं पेराल तसं उगवतं. आगा कर्मे जय उरावे तेही सुख दुःखी फळावे. तरी ते भोगावया यावे देहा एका. ज्ञानोबा राय म्हणले कर्म चांगलं करा. जर कर्म शिल्लक राहिलं तर भोगायला यावं लागतं. आणि कर्म जर देवाला अर्पण केलं ते उगानिले मज कर्म. तेव्हाची पुसिले मरण जन्म. जन्मास श्रम वरचिली गेले. चांगलं कर्म करा, पुन्हा जन्माला देखील यायची गरज नाही. मग काय करा? जन्माला आल्यानंतर एकच करा, ऐसी जोडी करा रामकंठी धरा. त्यानं काय होईल? जेणे चुके फेरा गर्भवास. हे जन्म आणि मृत्यू गर्भवासाचं दुःख संपवण्यासाठी एकच करा, भगवान परमात्म्याची भक्ती करा. आणि बाकी नाही केली तर हे सगळं कसं आहे? नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन. इथं पण सांगितलं बघा, नाशिवंत धन आहे.
आणि मगाच्या अभंगामध्ये देह हे काळाचे धन कुबेराचे इथं बी सांगितले बाबा. आणि आणखी एका ठिकाणी एरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी नाशिवंत अटी आहेत महाराज. हे सगळं जाणार आहे, राहणारं काहीच नाही, फक्त सोबत येणारे केलेली भक्ती, भगवान परमात्म्याचं नामस्मरण, आई वडिलांची सेवा. म्हणून बाबांनो हे पहा, प्रत्येकाला एक दिवस जायचं आहे. जातस्य हे ध्रुवर मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य तस्मात परिहारे येते नत्वम शोचतुम अर्हसी. गीता श्रीमद भगवत गीता भगवान श्रीकृष्ण परमात्मानं अर्जुनाला सांगितलं, अर्जुना हे एक दिवस जाणार आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाते. बाबा एक दिवस जायचंय, याचा शोक करू नको. अशुश्चानन व शोचस्तोम प्रज्ञावादांशे भाष्यशे गता शूर्ण गता सुंचनानु शोचंती पंडिता न जायते मिर्यते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूय अजो नित्य शाश्वतयम पुराणे न हन्यते हन्यमाने शरीर. हे शरीर जाणार आहे, हे राहणार नाही. म्हणून बाबांनो इथं आज आहेत ना, आजचाच भरवसा आहे, उद्याचा नाही. कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना परसों की तू क्यों सोचे कल का नहीं ठिकाना. परसों की तू क्यों सोचे कल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना परसों की तू क्यों सोचे कल का नहीं ठिकाना. म्हणून एकच करा, परवाचं बघू नका, आजचं बघा. मन है हरी का दर्पण मन में इसे बसा ले करके तू कर्म अच्छे कुछ पुण्य धन कमा ले. कर दान और धर्म तू प्रभु को अगर है पाना परसों की तू क्यों सोचे कल का नहीं ठिकाना. परसों की तू क्यों सोचे कल का नहीं ठिकाना. म्हणून बाबांनो जास्त घमंड करायचं नाही. आज आहे उद्या नाही, परवाचं कोणी बघितलंय महाराज. हा आज कल करे सो आज करे, आज करे सो अभी. बस दान धर्म करायचा आहे ना, आताच करून घ्या. हे मन त्याच्यासाठी ते मन है हरी का दर्पण मन में इसे बसा ले करके तू कर्म अच्छे कुछ पुण्य धन कमा ले. दान धर्म करा, अन्नदान हरिनाम सप्ताहामध्ये इकडं तिकडं महाराज जी काही सेवा घडल ती सेवा करा. आणि एवढीच सेवा केलेलं, हेच दान धर्म केलेलं एवढंच सोबत येणार आहे, बाकी काही सोबत येणार नाही. एक दिवस जावा लागणार आहे, इथं राहायला कोणीच आलेलं नाही. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा जग हे कोणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माटी आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साकर. सोडून दे रे धनाच्या तू लालसा जग हे कोणाचे सांग भल्या मानसा. कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची करून घे भक्तीने शुद्धी आता त्या अंतरंगाची. मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला प्रभूच्या लाग चरणाला प्रभूच्या लाग चरणाला. करून घे भक्तीने शुद्धी आता त्या अंतरंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. म्हणून बाबांनो एकच करा, भक्ती करा, चांगलं जीवन जगा. मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए लेकिन वक्त बीत गया कागज के टुकड़े कमाने के लिए. विठ्ठला विठ्ठला. एकच डोक्यात ठेवा महाराज. तुकोबाराय म्हणले आपल्याला जायचं एवढं डोक्यात ठेवा. कबीरदाजीने तेच सांगितलंय, क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं साथ देती नहीं साथ देती नहीं हो किसी का.
क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 क्या भरोसा है इस जिंदगी का। या जीवनाचा भरोसा आहे का हो? नाही. म्हणून एकच करा, भगवान परमात्मा आपला करून घ्या, त्याला आपलं केलं, आपुला तो एक देव करून घ्यावा. तिन्ही विन जीवा सुख नये, त्याच्यासाठी जीवन जगा. देवाचा नामस्मरण करत जीवन जगा. केवढंही संकट असलं त्या नामस्मरणानं महाराज ते संकटाचं निरसन होतं. मागे पुढे उभा राहे आली सांभाळी, आली आणि गारा आली आघात निवाराया, अशा पद्धतीने देव उभा मागे पुढे. म्हणून आणि याच्याही पेक्षा उगवी कोडे संकट बार सर्व काही बाजूला काढतो. कोण? देव आहे, फक्त परमात्मा आहे. आपला कोण आहे? जगाच्या पाठीवर फक्त देव आहे. त्याच्यापाशी देवा सांगू सुख दुःख, हे पण आम्ही नेहमी वाक्य सांगत असतो. आपलं दुःख जगासमोर मांडायचं नाही. आपलं दुःख जर एखाद्याला सांगायला तर आपल्याकडे बसून तो रडून ऐकतो आणि बाहेर जाऊन हसून सांगतो, हे हे तसं तसं याचं असं होऊ द्या, तसंच आहे का नाही, असं ते सध्या जगामध्ये. म्हणून दुःखाचा बाजार मांडण्यापेक्षा आपल्या सुखाचे सोहळे निर्माण करायला शिकावे. ठाला आणि लोकांना दुसऱ्याला दुःख झालेलं फार छान वाटतं बरं का. दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःखी नाहीत लोक. त्याला दुःख झालं की ह्याला बरं वाटतं, आनंद आहे बस. हां, लोकांना एखाद्याच्या दारामध्ये गाडी बघितली की त्याला गाडी बघून सुख वाटत नाही. ह्याच्या दारात गाडी, ह्याच्या छातीत चमकतं. कसं काय झालं? त्याच्या दारात गाडी बघितली, अरे ती त्याची नव्हती, पाहुण्याची होती, पण तुला चमकलं ना छातीमध्ये. हे बंद करा. आपल्या नशिबातलं कुठं जात नाही महाराज. चांगलं जीवन जगा. एक वाक्य सांगतो, यदि भाग्य में होगा, यदि भाग्य में होगा तो भागा हुआ आ जाएगा, और यदि भाग्य में नहीं होगा तो आया हुआ भी भाग कर जाएगा. नशिबात असलेलं कुठं जात नाही. याला प्रमाण आहे, प्रारब्धची जोडे धन, प्रारब्धची वाडे मान. धन मान हे तो प्रारब्ध आधीन. ह्याच्याकडे कसा पैसा, ह्याच्याकडे कशा गाड्या, मी असा तो तसा, हे बंद करा. ज्याच्या त्याच्या नशिबाने महाराज. कोणाला काही मिळत नाही, आपापल्या नशिबानं सगळं काही मिळत असतं बरं का. म्हणून नाही तर लोक, याची बिल्डिंग झाली की लोक ह्यानं एवढा बंगला बांधला, जळायचं नाही. त्याच्या बंगल्याची दुपारी सावली कुठं पडती बघायचं, आपण 2 भाकरी खाऊन आपली बाज उचलायची आणि त्याच्या बंगल्याच्या सावलीला नेऊन गार झोपायचं. जळून काय महाराज. एका गावामध्ये सदाशिव महाराजांच्या गावात एका बाईनं लॉटरी लावली. लॉटरी 500 रुपयाची. 500 रुपयाची लॉटरी लावली. त्याच्या नशिबात होतं 500 रुपयाच्या लॉटरीवर तिला 15 लाखाची गाडी लागली. संतोष भाऊ, 15 लाखाची गाडी लागली. ह्यांना वाटलं आपण बी लावावं. मी म्हणलं नाही मेळ बसायचं आपल्याला, आपल्या नशिबात नाही. लावा म्हणले महाराज तुम्ही बी. लावली आम्ही 500 रुपयाची. आमचं नाव आलं. आम्हालाही त्या लकीवर 500 रुपयाच्या सिगडी लागली. सिगडी बसा तापत म्हणलं आता हिवाळ्यात. नशिबात नसल्यास काय महाराज. उगत दुसऱ्याला दोष द्यायचा नाही. असं आहे बरं का. उगत दोष द्यायचा, आपण कुठंतरी कमी पडतो म्हणायचं. हे पहा, दिव्यातली वात, दिव्यामधली वात विझण्यासाठी दिवा लावला आपण. ते दिवा विझण्यासाठी नेहमीच वारं कारणीभूत आहे असं नसतं. दिवा विझण्यासाठी कधी कधी त्यातलं तेलही संपत असतं. याचाही विचार केला पाहिजे. विठाला विठाला. काही का होईना निमित्ताने याच मंडपात कीर्तन होणार, हे आमचं नशिबात असेल म्हणायचं. सप्ताहाचाच मंडप ठेवला श्रीनिवास भाऊंनी, हे का नाही मामांनी. छान आहे. चला मग ते मामा म्हणले, मारुती मामा कार्यक्रम म्हणलं घ्या करून. आता काय आहे मंडप तर उगा आपलं आहे त्याच मंडपामध्ये काढायचं. त्यांना काढणारच आहे ते. आज फक्त रात्री काढायचं, ते उद्या काढा म्हणावं. अशा नशिबात असल्यास सेवा कशी होते महाराज. चला म्हणून जीवन चांगलं जगा. मी असा तो तसा हे सोडून द्या. फक्त एकच करा, याच्या पलीकड आपल्या जीवनाचा शेवट जर गोड करून घ्यायचा असेल, आपल्याला जर शेवट चांगला करा वाटत असेल, चांगलं मरावं वाटत असेल, हे पहा, मरण महत्वाचं आहे. माणूस कसा जगला याला महत्व नाही, माणूस कसा मेला याला महत्व. मरताना काय आहे त्याची अवस्था. शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. बस माणसाला 100 आयुष्य जीवन मिळावं महाराज. आनंदामध्ये जीवन जगावं माणसानं. शतायुषी व्हावा, हे का नाही. बाकी त्याच्यापेक्षा काय असते महाराज. मग आमच्या आजीबाई कैलासवासी आता राधाबाई, त्यांना बाईंना आयुष्य 100च्या पुढे गेले. त्या 100 पर्यंत तर निश्चित गेले असतील. बरोबर आहे का नाही मामा. 100 वर्ष आयुष्य, बस याच्यापेक्षा काय पाहिजे मग. आणि मला वाटते बाबांचं पण आयुष्य भरपूर त्यांनाही मिळालं. त्यांनाही जवळपास मामा 100च्या आसपास पुढे बघा बरं. का? समाधानी. बाबांचं जीवन तर समाधानी होतं महाराज. काही तक्रार नाही. नेहमी दर्शनाला येताना सकाळी मला बोलायचे दारात, काय चाललंय महाराज. म्हणजे आपलं काठी टिकीत यायचे. दररोज देवाचं नित्यनियमानं दर्शन करावं. समाधानानं जगले बरं, आनंदानं. 100 वर्ष आयुष्य कलियुगात मिळणं ह्याच्यापेक्षा शेवट कोणता गोड आहे. मग आपल्याला जर शेवट गोड करून घ्यायचा असेल तर तुकोबारा म्हणले, आमच्या जीवनात आमचा शेवट गोड झाला. कशानं झाला तर आम्ही भगवान परमात्म्याची भक्ती केली
आणि त्या भक्तीचा परिणाम आम्ही रात्रंदिवस भजन केलं, आम्ही चांगलं वागलोत, आम्ही कर्जाच्या वह्या पाण्यात बुडवल्या, आम्ही कर्ज वापस घेतलं नाही, आम्ही लोकांना त्रास दिला नाही, आम्हाला त्रास दिलेल्यांना देखील आम्ही वाईट बोललो नाही, असं तुकोबराय म्हणले. कीर्तनाला आलेल्या मंबाजी बुवानं तुकोबरायांना काठीनं मारलं तरी तुकोबराय म्हणायचे, चला महाराज तुमचे हात दुखत असतील. हे जीवन तुकोबरायांचं होतं. महाराज जे का रंजले गांजले त्याशी म्हणे, जो आपुले तोची साधू ओळखावा, देवते त्याची जाणावा. असं जीवन आमचं होतं तुकोबराय म्हणले. आम्ही दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, आम्ही रात्रंदिवस भक्ती केली, भजन केलं, पूजन केलं आणि त्याचा परिणाम आमचं जीवन कसं झालं. सेवट तो भला सेवट तो भला आलो निजाच्या माये महाराज म्हणतात, मग माझ्या जीवनामध्ये माझा शेवट कसा झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. माझा शेवट गोड झाला तो तुकोबराय म्हणतात. पण शेवटाला फार महत्व आहे. किंमत कशाला. आवश्यक तो शेवट, 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 एरवाऊगी खटपट, एरवाऊगी खटपट, हरी चालो जाने नीट, ऐसा विरळा एखादा, आवश्यक तो शेवट, आवश्यक तो शेवट, चालू जाणे तो नीट, ऐसा विरळा एखादा, आवश्यक तो शेवट, आवश्यक तो अशी पाय कुठे घातल्यास कसं आणणार. टाळ तर दाखविना तर नुसता मोकळा. त्यांना मात्रा तर दाखवा. मग परीक्षा अशीच असती म्हणा. हो अण्णा, नुसतं म्हणल्यावर कळालं पाहिजे काय वाजवायचं ते. आवश्यक तो शेवट, आवश्यक तो शेवट, आवश्यक तो शेवट. काय महत्वाचं काय सांगितलं प्रमाण. आवश्यक तो शेवट आणि बाकीचं बाकीचं काय आहे. बाकीचं एर वावगी खटपट, बाकीचं वावगी खटपट आहे. हा चालू जाणे वाट, मग बाबा एकच करा, असं जीवन जगा, चालू जाणे वाट, ऐसा विरळा एखादा. आयसा विरळा एखादाच असतो तुकोबरायांसारखा, त्याचा शेवट गोड होत असतो. म्हणून बाबांनो, आवश्यक तो शेवट एर वावगी खटपट. आणि शेवट कशाने होतो. शेवट तो होतो तुझी आणि गोड. शेवट कशाने गोड होतो. तर शेवट तो होतो तुझी आणि गोड. म्हणून चाड धरित सो, धरीत असो. शेवट गोड भगवंताच्याच नामानं होत असतो, दुसरं कशानंही नाही. म्हणून शेवट गोड. आपण पितामह भीष्माचार्यांचा प्रसंग पाहिला. भीष्माचार्य पाहिले ना आपण यावर्षी कथेमध्ये सगळे पात्र केले होते, बरोबर आहे ना. भीष्माचार्य, भीष्माचार्यांचा शेवट बघा. भीष्माचार्य ज्यावेळी शरपंजरी पडले, बाणाच्या अंतरुणावर पडले, किती दिवस, किती दिवस कथेत सांगितलं असेल ना. जाऊ दे आता काय पुढच्या वर्षी. मग महाराज त्यांनी मरण आपल्या हातामध्ये, अहो हे मरण म्हणजे यांचे मरणा गोविंद नाम लेकर जब प्राण
तन से निकले. प्रभू मला काही नको. ज्यावेळी माझ्या अंतकरणातून प्राण निघून जात असेल, माझा ज्यावेळी शेवट असेल, त्या शेवटाला माझ्या जवळ तू असावास, बस बाकी काही नाही. श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसी बट हो, तेरा सावरा निकट हो. जब प्राण तन से निकले. तेव्हा काही नको. मरताना असं असावं, असा परिसर असावा आणि त्या गंगेच्या ताटावर, यमुनेच्या घाटावर महाराज तू माझ्या समोर असावाच, बाकी काही नको. मग पीतांबरी कसी हो, छबी मन में ए बसी हो, ओठों पे कुछ हंसी हो. जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर. जब प्राण तन से निकले. प्रभू काही नको मला. माझा शेवट होत असताना, माझ्या मरणाच्या वेळेला, अंतकाळाला माझा चेहरा तुझ्याकडे पाहत राहावा, डोळे माझे समोर तुझ्याकडे असावेत, तुझी मूर्ती माझ्या अंतकरणात असावी आणि जाताना मी हसत हसत जावं. ओठो पे कुछ हसी हो, जब प्राण तन से. रडतन पडत मायवन बाबो नको. मला कसा पाहिजे देवा मरण? माझा शेवट असा असावा, गोड व्हावा, हसत हसत आनंदात जावं. बर. जब कंठ प्राण आए, कोई रोग ना सतावे. जब कंठ प्राण आए, कोई रोग ना सताए. यम दर्शन दिखावे. जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर. जब प्राण तन से. तेव्हा अंतकाळाला शेवट कसा असावा? माझ्या कंठामध्ये प्राण आला, त्यावेळी समोर यमाचं दर्शन नको, तर तू माझ्या समोर असावा. असं मरण मला असावं यावं देवा, दुसरी काही प्रार्थना नाही. आता एकच अर्जी करतो देवा, तुझ्याकडे एकच प्रार्थना करतो. माझा शेवटची एकच विनंती आहे तुला, एक अर्ज आहे. एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी. जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी. जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर. जब प्राण तन से निकले. ही प्रार्थना माझ्या पितामह भीष्माचार्यांनी केली आणि त्यामुळे त्यांच्या अंतकाळाला भगवान परमात्मा त्यांच्या समोर उभा राहिला. काय पाहिजे पितामह? काही नको देवा. आता तू समोर आल्याच्या नंतर देवा, तू मरताना समोर यावं म्हणून जपी तपी संन्यासी जप तप यम यातना सर्व काही ध्यान धारणा करतात, तरी तू त्यांच्या स्वप्नात जात नाहीस. आणि आज माझ्या अंतकाळाला तू, अंतकाळी नाम आले ज्याच्या मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही, याच्यासारखं दुसरं माझं सुख मला भाग्य नाही. बस आता काय पाहिजे पितामह? जिवंत करू का पुन्हा? बस काही नको. आज माझ्या जीवनाचा खरा काय झाला? शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. माझा बहु गोड झाला, 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 माझा बहु महाराज म्हणतात बघ काय पाहिजेत, काय देऊ का? काही नाही महाराज. आता आज माझं काय झालं? शेवट तो भला, माझा शेवट गोड झाला देवा, मला काही नको. अशी मागणी, अशी प्रतिज्ञा पितामह भीष्माचार्याने. त्यांचं जीवन, त्यांचा शेवट गोड झाला, दुसरं काही नाही. तुकोबाराय म्हणतात आमचाही शेवट असा झाला. आम्ही काय केलं? अहो आम्हाला तर साक्षात आम्ही आयुष्यभर परमार्थ केल्याची पावती आम्हाला यासाठी देव. केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, अकाली सिद्धीने पावन विसावा, अकाली सिद्धीने पावन विसावा. शेवटीचा दिस गोड व्हावा, शेवटीचा दिस गोड
एक्सप्रेस आहे का नाही मधले स्टेशन घेतच नाही उगा किती वेळ प्रमाण म्हणून आहे भजने कवर बी महाराज चाल आपले कोंडू कोंडू धरले असं नाही एक्सप्रेस प्रमाण आलेलं कळून गेलं निघून गेलेलं कळालं नाही उगाच किती वेळ नाही कशासाठी आम्ही जीवनामध्ये महाराज एवढा अट्टहास केला तो कोबरा म्हणले याजसाठी केला होता अट्टहास कशासाठी शेवटीचा दिस गोड व्हावा शेवट गोड व्हावा म्हणून आयुष्यभर परमार्थ केला आम्ही माणसं म्हणतात म्हणा बाबा शेवटला काय म्हणा राम राम म्हणा देवाचं नाव घ्या देवाचं नाव घ्या म्हातारं काही देवाचं नाव घ्यायला तयार नुसतं कणत आहे ते देवाचं नावच घेत नाही एक जण म्हणला फलाने डॉक्टर त्यांच्याकडे एक इंजेक्शन आहे 25,000ला इंजेक्शन आहे इंजेक्शन दिलं की माणूस 1 मिनिट बोलतंय ते म्हणले आणा शेवटला का होईना म्हाताऱ्याच्या मुखामध्ये देवाचं नाव आलं पाहिजे बाबा त्याच्याशिवाय शेवट गोड होत नाही आणले डॉक्टर बोलले इंजेक्शन दिलं 25,000चं इंजेक्शन दिल्याच्या नंतर 25,000चं म्हातारं देवाचं नाव घेतलं नाही पोरायला म्हणलं काय कमाल आहे म्हणला किती काम एवढं मग ते काम धंदे सोडले ऊन किती पडले तिकडं बैल उपाशी मारले जा बैल चारा आणि मेलं महाराज बैल म्हणून मेलं 25,000ही गेले म्हाताराही गेलं आणि म्हातारा पुन्हा मेलेलं पुढच्या जन्मामध्ये बैल होऊनच जन्माला आलं तुम्ही म्हणता ना असं कसं काय जड भरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घातला वासनेने शेवटला अंतकाळाला जे आपल्या मनात आहे तेच पुढच्या जन्मात ध्यानात येणार आहे मग तसाच जन्म आहे मरणी जयाजे आठवे तो त्याची गती ते पावे म्हणून बाबा हे पहा जे मरताना तुम्ही आठवताल तेच तुम्हाला पुढच्या यम यम वापी स्मरण भाव त्याचे त्यांचे कलेवरम तम तम वैती कोणते सदा तद्भाव भाविता जे तुम्ही आठवाल तेच तुम्हाला जे साठवाल तेच पुढे आठवणार आहे आणि जे आठवाल तेच पुढे भेटणार आहे असं आहे महाराज आलं लक्षात जे साठवताल तेच आठवणार आहे आणि जे मरताना आठवताल तेच पुढे भेटणार आहे जड भरत राजानं आयुष्यभर परमार्थ केला आणि शेवटी हरणाचा लळा लागला शेवट कसा झाला सुरुवात चांगली जड भरत राजाची पण शेवट वाईट झाला हरिण माझं हरिण म्हणता हरीचं कसं होईल म्हणण्याऐवजी हरणाचं कसं होईल म्हणला आणि हरणाचं कसं होईल याच्या नादात मरणाचंच विसरला महाराज हरणाचं कसं होईल मरण विसरला आणि त्याच्यामुळं घाला तो घातला वासनेने जड भरत राजा हरणाच्या गर्भाला जड भरत राजासारखा महात्मा जर हरणाच्या वासनेनं हरणाच्या गर्भाला जात असेल तर तुम्ही आम्ही बैल म्हशी याच्यामध्ये अडकल्यास आपण काही पुन्हा माणसं होणार आहेत विसरली दया थोर झाली हानी पततील खाणी चौऱ्याऐंशीच्या पततील झाली हानी पचतील खाली 84च्या असे प्रमाणे दिल्यास आमच्या शास्त्रीला आवडतात बरं का अण्णा किती वेळ दिले ते उठूनच येतात कुठं बसलेत की आज आहेत का वा आहेत की तर मी पुढेच हुडकायलो किती वेळ झाला अर्ध्या मिनिटात प्रमाण संपलं पाहिजे जास्त वेळ जमत नाही तिकडं महाराज म्हणले विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या विसरायचं नाही कोणाला आई वडिलाला आणि देवाला का देवच आई वडील आहेत आणि आई वडीलच देव आहेत महाराज तुका म्हणे माये बापे अवघी देवाचीच रूपे पुढं सांगणारच शेवटी चला ऐका मग विसरल्यामुळं थोर झाली हानी पुन्हा 84 लक्ष येवणी आणि त्याच्यामध्ये एक येवणी कोटी फेर आहे महाराज मग लागे वारा आणि मनुष्य देह एक असं जंक्शन स्टेशन आहे मनुष्य देह एक असं स्टेशन आहे महाराज की या देहामध्ये आल्यानंतर आपल्याला जिकडं जायचं तिकडं जाता येतं नर करणी करे सो नर का नारायण हो जाय माणूसच असा जीव आहे की त्याला देवही होता येतं दानवही होता येतं पण देवन दानव जाऊ द्या मानव जरी झाला तर आपण जीवनामध्ये तरी खूप झालं महाराज मानवासारखं माणसानं जगावं माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे एवढे खूप झालं आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन स्पर्धा झाली संतोषराव प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा पैसे कमवाय स्पर्धा गाड्या घोड्या बंगले घरदार डॉक्टर बनण्यात स्पर्धा इंजिनियर वकील सगळीकडं फक्त एकाच ठिकाणी स्पर्धा नाही कोणत्या माणूस बनण्यामध्ये स्पर्धा नाही माणूस बनणार माणूस चांगला माणूस बनणं ही स्पर्धा राहिली पाहिजे मनुष्य देह साधित साधिले ते साधे सिद्ध करोनी प्रबोध संत पार उत्तरले वा मनुष्य पण ऐसा मनुष्य देह ऐसा मनुष्य देह ऐसा निध निध साधिले ते साधे सिद्ध साधिले ते साधे सिद्ध बस मनुष्य देहाला आल्यानंतर बाबा जे पाहिजे जे साध्य मिळवायचंय ते साध्य मिळतं पण साधन पाहिजे साध्यापर्यंत जायचं असेल तर साधन योग्य निवडा आपण साध्य ध्यानात ठेवले पण साधन चुकीचं निवडले म्हणून साध्य त्याला साधनही तसंच पाहिजे म्हणून देवची होईल म्हणती ते होती तरी का
चित्ती न धरावा देवची होईल म्हणती ते का होती तरी का चित्ती न धरावा. बाबा देव होता येत पण त्याच्यासाठी एकच करा, नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. देवची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. देव होता येतं पण चित्तामध्ये देवाला धारण करावं लागतं, तेव्हा शेवट गोड होत असतो. शेवट गोड झाला पितामह भीष्माचार्यांचा. आपला शेवट गोड होण्यासाठी बरं पितामहांचा झाला तुकोबराय म्हणतात, मी तर प्राण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन या निजधामा गेले, निळामणे सकळ संता तोषविले. जय जय आजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तू सकळांचा जीव लग सोयेरा. काय शेवट गोड झाला, मानव देह अख्खाच मनुष्य देह घेऊन निज धामाला तुकोबाराय गेले. हेच माझ्या तुकोबारायांचा काय आहे, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. मग तुकोबाराय असा शेवट गोड झाल्याच्या नंतर तुम्ही कुठं पोहोचलात नेमकं, अभंगाचं दुसरं चरण. आलो निजा त्या माहेरा, 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 आलो निजा त्या माहेरा. आलो निजा त्या माहेरा, आलो निजा त्या माहेरा. भेटो रखुमा इच्छावरा, भेटो रखुमा इच्छावरा, आलो निजा त्या माहेरा, आलो निजा त्या माहेरा, आलो निजा त्या माहेरा. मग तुकोबाराय तुमचा शेवट गोड झाला. तुम्ही कुठे गेलात, आलो निजाच्या माहेरा. मी माहेराला आलो. माहेर कोणतं तुकोबाराय तुमचं? माझं माहेर पंढरी हे माझे माहेर साजनी. कोणतं माहेर आहे? पंढरपूर हे माहेर आहे. तुकोबारायचं ना तुमचं आमचं सर्वांचं माहेर कोणतं आहे? बाहेर संताची माहेर संतांचे, नामया स्वामी केशवाचे, नामया स्वामी केशवाचे, ते माहेर पंढरी. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. अशा पद्धतीने या माहेराला आलो निजाच्या माहेरा. आणि काय केलं, भेटी रखुमाईच्या वरा. त्या रुक्माई वराला भेटलो. हेच माहेर आहे माझं. आणि तिथं का महाराज, तर आपुल्या माहेरा जाईन मी आता. तुकोबाराय म्हणतात, मी कुठं गेलोय, आपुल्या माहेरा जाईन मी आता. निरोपया संता हाते आला, निरोपया संता हाते आला. सुख दुःख माझे ऐकिले देकानी, सुख दुःख माझे ऐकिले ते कानी. तू कळवळा मनी करुणेचा, हे तू कळवळा मनी करुणेचा. सुख दुःख त्याला सांगण्यासाठी मी माहेरला आलो. आणि तोच माझा करुणा करणारा कोण आहे करुणावंत, आहे का नाही? बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम ज्या. अनंत हे नाम जा. म्हणून त्याला शरण जा, त्याचं नामस्मरण करा. म्हणवणी शरण जावे सर्व भावे देवासी. मग तो काय करील, त्या भगवंताला शरण गेल्यानंतर, त्या भगवंताला काय रे का, त्याला शरण गेल्यानंतर भगवान परमात्मा
त्या भगवान परमात्म्याला शरण गेल्यानंतर तुमचा हा भव सागरातला या संसार रूपी सागरातून तुम्हाला परमात्मा रूपाला भगवान परमात्मा पहिलं तीराला पोच करतो, म्हणून त्याला शरण जा, तेव्हा तुमचा शेवटही गोड होतो. त्याच्याकडे गेल्यानंतर आलो निजाच्या माहेरा. आणि संसार कसा आहे महाराज? संसार हा सागर आहे, संसार दुःखमूळ आहे, संसार दुःख बांधवडे आहे संसार. याच्यामध्ये आपल्याला सुख नाही, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिन तळमळ आहे बस. म्हणून संसार कसा आहे? एका ठिकाणी गोड सांगितलेला आहे. संसार सागर, संसार सागर भरल्या जातो पुरा, भरल्या जातो पुरा. मग एकच करा, नारायण नामाची, नामाची, नारायण नामाची. जर शेवट करून घ्यायचा असेल, शेवट जर गोड करायचा असेल तर एकच करा, भक्ती करा. सांगड बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे भक्तीची. नारायण नामाची, नामाची, नारायण नामाची. संसार सागर आहे. नवे नवे संसार हा जुन्या काळात खेळ होते, गारुड्याचा खेळ होता. ते खेळ खोटा असायचा पण ते वाटायचा खरा. असताना ते खोटा असायचा, पैसे खोटे दाखवायचे, त्यांना ते नजरबंदी खेळ म्हणायचो. मग संसार तसा सांगितलाय, खोटा आहे, असतो खोटा पण वाटतो खरा. म्हणून आपल्याला विषय विषयाचा पडू पाडू, गोड परमार्थ लागे कडू. परी विषय तो गोडू जीवाशी झाला. परमार्थ गोड आहे पण कडू लागतो, आणि प्रपंच कडू पण तो गोड लागतो. गारुड्याचा खेळासारखा संसार सांगितला. नवे नवे पाण्यावरचा बुडबुड आहे म्हणले संसार म्हणजे. कधी निश्चित संपन्न, एक क्षणाचा भरोसा नाही. जळी बुड बुडे देखता देखता. बाबा हे कसं आहे? जळी बुड बुडे देखता देखता, क्षण न लागता दिसेनासे, क्षण न लागता दिसेनासे. तैसा हा संसार पाहता पाहता, तैसा हा संसार पाहता पाहता. गारुड्याचा खेळ दिसे क्षणभर, गारुड्याचा खेळ दिसे क्षणभर. तैसा हा संसार दिसेनासे, तैसा हा संसार दिसेनासे. तैसा हा संसार पाहता पाहता. असा संसार असल्यामुळे त्याच्यामध्ये जास्त अडकून राहू नका. देवाकडे जा, देवाचं नामस्मरण करा. त्यानंतर बाबांनो कार्य करीत साचिलता, हो पहिला उभा दाता कटकर ठेवूनी. वा भवसागर तरता, कार्य करीत चिंता, कार्य करीत तसा चिंता. पहिला उभा दाता कटिकर ठेवूनी. बाबा या संसार रूपी सागरातून तुम्हाला तरुण घेऊन जाण्यासाठी कटेवर कर ठेवून तो उभा आहे पहिलं तीराला. मग त्याच्याकडे फक्त जा तुम्ही. भवसागर तरता कार्य करीत असे चिंता. पहिला उभा दाता, पहिलं उभा दाता कटिकर ठेवूनी, कटिकर ठेवणिया, त्याची पायी घाला मिठी. आणि मग काय होईल? शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या बरा. विठोबा रखुमाई, कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. आपल्या जीवनामध्ये तुम्ही आता कीर्तन अभंग संपला, आता आईवर थोडंसं बोलणार आहे. ऐका, आपल्या जीवनामध्ये मिळावा म्हणून देवाचं दर्शन करतो. आपल्या जीवनामध्ये आपण देवाची प्राप्ती व्हावी म्हणून तीर्थयात्रा करतो. आपल्याला देव भेटावा म्हणून आपण मंदिरात जातो, कीर्तनात जातो.
कीर्तन भजन मंदिरात दर्शन करून लक्ष देऊन ऐका, या सगळ्या गोष्टी करून तीर्थयात्रा करून तुम्हाला देव मिळेल का नाही मिळेल निश्चित सांगता येत नाही. पण घरात असणाऱ्या 2 देवांची आई आणि वडिलांची सेवा केल्यानंतर देव मिळाल्याशिवाय राहत नाही, हे त्रिकालबाधित सत्य आहे. हे मी नाही सांगत. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. पुंडलिकरानं काय केलं? पुंडलिकरायानं फक्त एकच केलं, पितृसेवा पुण्य लादला निधान ब्रह्म सनातन अंग संगे. वडिलांच्या आई वडिलांच्या सेवेमुळं पुंडलिकरायाला जगाचा मालक, अखिल कोटी ब्रह्मांड नायक, अखिल गुणनिधान जगदाधार भक्तवत्सल रुक्मिणी प्राण संजीवन परमात्मा पंढरीश पांडुरंग परमात्मा पुंडलिकरायाला दर्शन द्यायला कशामुळे आला? जप तप यज्ञ काय केलं? काहीच केलं नाही पुंडलिकाने. फक्त आई वडिलांची सेवा केली. आई वडिलांच्या सेवेचं फळ पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणी झाला येता. म्हणून आई वडिलांची सेवा करा, जगाच्या पाठीवर काही कमी पडणार नाही. ऐका, ज्याच्या पाठीवर बापाचा आशीर्वादाचा हात आहे, ज्याच्या पाठीवर बापाचा आशीर्वादाचा हात आहे आणि ज्याच्या डोक्यावर मायेचा आशीर्वादाचा पदर आहे, त्याला जगात कोणाच्या पुढे हात पसरायची वेळ येणार नाही. हे त्रिकालबाधित सत्य. म्हणून आई वडिलांची सेवा करा, काही कमी पडणार नाही. आई म्हणजे साक्षात देव आहे महाराज. जगात सर्वात महान शक्ती जर काय असेल, शास्त्रानं सर्वत्र ठिकाणी सांगितलं धन्य माता आणि नंतर धन्य पिता. सर्वात जास्त जर कोण महान असेल, तर सर्वात श्रेष्ठ जर कोण असेल जगाच्या पाठीवर, तर ती म्हणजे फक्त आई आहे. सबसे बडी है माँ, सबसे बडी है माँ, सबसे बडी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. जगाच्या पाठीवर सर्वात महान जर कोण असेल तर ती फक्त आई आहे. आई मी नाही, कबीरदासजींनी सांगितलं, प्रत्येक संतांनी सांगितलेलं आहे. जगात सर्वात महान जर कोण असेल, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ देती है दुआ, माँ बढ़कर कोई नहीं रे, माँ देती है दुआ. आई काय करते बाबा? फक्त दिला तर आई वडील आशीर्वाद देतात, शाप कधी देत नाहीत. दिला कितीही तुम्हाला त्यांना त्रास दिला तरी आई वडील एकमेव तुम्हाला फक्त आशीर्वाद देणारे जगाच्या पाठीवर आई वडीलच. आईच असते महाराज. ती आई फक्त काय करते? माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है जगात महाराज आईसारखं महान दैवत नाही. साधू संतांनी वर्णन केलेलं आहे, सबसे बडी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं. अहो देवाला आईच्या पोटी जन्माला या वाटलं, आई म्हणून हाक मारावी वाटली, म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा यशोदेव देवकीच्या पोटी, वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला आले. आई ग म्हणून हाक मारा वाटली. नव्हे नव्हे, अहो देव म्हणतो आई नसेल जगात तर आमची इस्टेट संपत्ती काही कामाची नाही महाराज. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आई वडील नाही तर आमची काही कामाची नाही इस्टेट महाराज, आम्ही भिकारी आहेत म्हणतो. देव म्हणतो देव लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. कसल्याही स्वार्थाच्या विरहित मुलाबाळांवर निस्वार्थीपणे प्रेम करणारी जगाच्या पाठीवर फक्त आई असते. आई म्हणून बाबांनो बघा, तुमची इस्टेट संपत्ती, पैसा, घर दार बंगला, तुमचं स्वरूप पाहून
तुमचं सर्व मालमत्ता पाहून तुमच्यावर प्रेम करणारे लाखो भेटतील, पण तुमच्याकडं पैसा नाही, घर नाही, दार नाही, खायला भाकर नाही, तुम्ही दिसायला चांगली नाहीत, नवे नवे तुम्ही जन्माला येण्याच्या अगोदर पासून तुमच्यावर या गोष्टीचा विचार न करता जन्माच्या पूर्वीपासून तुमच्यावर प्रेम करणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते. आई महाराज, आईसारखं दैवत जगात दुसरं नाही. आई म्हणजे कोण आहे? तुका म्हणे माये बापे अवघी देवाचीच रूपे. तीर्थयात्रा करू नका, देवदर्शन करू नका, फक्त माय बापाचं दर्शन करा, काही कमी पडणार नाही. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. तीर्थयात्रेला जर पैसे नसतील जायला, चारधाम यात्रा करायला, करू नका, काही गरज नाही. फक्त घरातल्या आई वडिलाचं दर्शन करा आणि एक प्रदक्षिणा करा, बस. चार धामाचं पुण्य. शिवपुराणात कथा ऐकली असेल तुम्ही. शर्यत लागली, शर्यत कोणाची? गणपतीची आणि कार्तिक स्वामीची. जे पृथ्वीला प्रदक्षिणा करून येईल त्याचा अग्र क्रमांक 1 नंबर. मग कार्तिक स्वामी पळाले, गणपती बाप्पांना कुठं प्रदक्षिणा केली? कुठं केली होती? आई वडिलांना प्रदक्षिणा घातली आणि आले. कार्तिक स्वामी म्हणले मी 1 नंबर. महादेव पार्वती म्हणले तू नाही, गणपती बाप्पा 1 नंबर. का? यांनीच प्रदक्षिणा केली. कशाला? आई वडिलांना. तीर्थयात्रेला जायची गरज नाही. सकळ तीर्थाची ये धुरे जी एका माता पितरे तया सेवेसी किर शरीर लोन कीजे. बाबा, सर्व तीर्थांचं तीर्थ जर काय असेल तर आई वडील आहेत. आई वडिलांचं दर्शन घ्या. सकळ तीर्थांची धुरे, सर्व तीर्थाचं तीर्थ आहे. म्हणून ज्याच्या जीवनात आई आहे, ज्याच्या जीवनात बाप आहे, त्यांना महाराज मायबापाची किंमत कळाली पाहिजे. हे पहा, आपली खंत असे महाराज, शोकांतिका असे, आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही आणि आई वडील गेल्यानंतर त्यांची किंमत कळाल्याशिवाय राहत नाही. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. तुमची धन दौलत काही कामाची नाही. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना, उपकार इनके लाखों है, इस बात को मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, चाहे बंगला कोटि कमाई है, माँ बाप ही खुश ना है तेरे, बेकार ये सारी कमाई है. ए लाख नहीं ए खाक है, इस बात को मत भूलना, हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना. बाबा, सर्व जगात विसरलात तरी चालेल, पण फक्त आई वडिलांना विसरू नका. आई वडिलासारखं दैवत जगात दुसरं नाही. तुम्हाला तळहाताचा पाळणा करून तळहातातल्या फोडाप्रमाणे रक्ताची पाणी हाडाची काडर दिवसाची रात्रीची दिवस करून तुम्हाला आई वडिलांनी सांभाळलं. आपण जेवढा आई वडिलांना त्रास दिला तेवढा आई वडील आपल्याला त्रास देत नाहीत. आपण लहानपणामध्ये वयाच्या 5 वर्षापर्यंत जेवढा त्रास आपण आई वडिलांना देतो, आता मलाही लेकरं बाळ झालीत म्हणून मलाही माहिती किती त्रास असते. जेवाय बसलं पुढे येऊन सी करतंय, सू करतंय, 10 बऱ्या जेवायला आईला उठवतंय, बरं झोपल्यानंतर रात्री 4-5 वेळा सू करतं. एवढ्या थंडीमध्ये त्या आईला उठावं लागतं. किती त्रास आहे. व आपल्यापाशी मायबाप तर तेवढा आपल्याला त्रास देत नाहीत ना. मग महाराज, आपल्याला जर त्यावेळेस त्रास वाटून जर मायबापानं घराच्या बाहेर बस स्टँडवर नेऊन सोडलं असतं तर कसं वाटलं असतं. म्हणून बाबांनो, तेवढा त्रास देत नाहीत. म्हणून थोडं त्यांच्या उपकाराची, त्यांचे उपकार आहेत आपल्यावर, म्हणून उपकारातून उतराई होण्यासाठी फक्त 2 गोष्टी. घरातून निघताना आई बाबा जेवलात का, आल्यानंतर जेवण झालं का, बस. काय कमी. बायकोला तुम्ही, हे पहा मी एक वाक्य सांगत असतो, बायकोला माणसांनी डोक्यावर घ्यावं, बायकोला डोक्यावर घ्या, पण आईला खांद्यावर तरी घ्या ना. बायकोला 10,000ची साडी आणा, पण आईला 1,000चं तरी लुगडं आणा, बस. एवढंच आहे. काय लागतं? डझनभर केळी आणल्या मायबापाला, डझनभर केळी, पण 2च काढून आई बापाला द्या, खुश राहते. ती खात नाहीत, ती आपल्या नातरुंडाला देते दुपारून. 5,000ची साडी आणली तरी बायको म्हणते कलरच नाही, पदरच नाही, नक्कीच नाही, असंही सुतच नाही. आणि तुम्ही 500चं पॉलिस्टरचं धोतर बापाला देते, गावभर फिरते माझ्या पोरानं आणलं, नंबर 1 धोतर आहे. हे महाराज, काही लागत नाही. आशीर्वाद घ्या, घेता आले मायबापाचे आशीर्वाद घ्या, तळतळाट घेऊ नका, कुठंच माफी नाही महाराज. म्हणून भक्त एकच करा, त्यांना आपल्याला सांभाळले म्हणून आपण त्यांना सांभाळा, एवढं तरी करा. ते कारण निस्वार्थीपणे आपल्यावर प्रेम करणारे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. उपकार आहेत उपकार आपल्यावर. आई ग थोर तुझे उपकार, आई
जन्म देवोनी सोसिले दुःखाचे वार, सोसिले दुःखाचे वार, आई थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. बाबांनो, आई वडिलांचे अनंत उपकार आहेत. त्या उपकारातून आपण कदापिही उतराई होऊ शकत नाहीत. म्हणून आई वडिलांची सेवा करा. आमच्या मारुती मामांनी यांनी सेवा केली महाराज. घरामध्ये आई होत्या. बऱ्याच वेळा मी कीर्तनासाठी माझ्यासोबत कीर्तनाला यायची. पण आता म्हटली 6 महिन्यामध्ये आईची तब्येत बरी नाही बाबा, सेवा करावी घरात. आई कशी पाणी पण आई वडिलांची सेवा हे कमी पडत नाही. काय लागतं त्याच्याकडे एक भाकरी सकाळी एक भाकरी संध्याकाळी एक चहा द्यायची बस. 100 रुपये दिवसाचा खर्च द्या. पण आपल्यासाठी रात्रंदिवस महाराज. आमचे अण्णा आहेत, मुरली अण्णा समोर आहेत. आधी तर बघा वयाचे 110 वर्ष, त्यांच्या 110च्या पुढे गेले असते. आई जगल्या. अण्णा अंध असूनही आई सांभाळायला कोणाकडे होत्या? अण्णाकडे होत्या. अण्णांना शेवटच्या क्षणापर्यंत आईची सेवा केली महाराज. काही नाही म्हणले, बस काही कमी नाही. आणि त्या सेवेचं फळ आज गावात सगळ्यात जास्त आनंदामध्ये समाधानामध्ये मुरली अण्णांचं जीवन आहे. का? आई वडिलांचा आशीर्वाद पाठीशी आहे. विठ्ठला विठ्ठला. कारण उपकार आहेत. जन्म दिला आईने तुला, उपकार हा मोठा केला, तीच लागे तुझ्या पायाला, असू येई तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने तुला, उपकार हा मोठा केला. बाबा, आई वडिलांचे उपकार आहेत. त्या पोटी आपण त्यांची सेवा केली पाहिजे. ठाला बेटा. म्हणून चांगले संस्कार लेकरा बाळांना लावा. आपल्याला सांभाळा वाटतं असं तर कितीही कमवलं, लेकरा बाळांना जर संस्कार चांगले नाही लावले तर उपयोग नाही. शेवटी पाणी पाजा कोणी थांबणार नाही. पुन्हा एक दिवस अशी वेळ येईल, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजले, तूने नाही पाणी पाजले, मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ घशाला, उरला नाही रुपया दुधाला, नको दाखवू तू देखावा जगाला, मी तुला पाहून डोळे लाविले रे बाळा, तूने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजले. बाबा, ही वेळ येऊ द्यायची नसेल तर मुला बाळांना संस्कार लावा. आपण आपल्या आई वडिलांची सेवा करा. मुलं तुमची सेवा केल्याशिवाय येणार नाहीत. म्हणून आई वडील तरी बोलतात, ज्याच्या जीवनात आई नाही त्या दोघांना आईची किंमत विचारा महाराज. ज्याला आई नाही त्या लेकरांना, अनाथ लेकरांना ज्याची आई गेली त्याला आईची किंमत विचारा. ज्याचा बाप गेला जीवनातून त्या अनाथ मुलांना बापाची किंमत विचारा. बाप गेल्यानंतर बापाची किंमत काय आहे ही नंतर कळते महाराज, तोपर्यंत कळत नाही महाराज. बाप कसाही असू द्या फाटका तुटका, आई जेवढी महान आहे तेवढाच बापही महान आहे महाराज. बाप घराच्या पाठीमागं महाराज, मुलाच्या पाठीमागं आधारवड असतो, खंबीरपणे उभा राहणारा. आपण ठेच लागली की आई ग म्हणतो, पण महाराज एखादं मोठं संकट जर समोरून आलं तर आपण बाप रे म्हणतो. मोठ्या संकटाला पाठीशी उभा राहणारा बाप असतो आणि छोट्या छोट्या संकटाला आपल्या पाठीशी उभं राहणारी आई असते. आई आपल्याला जिथपर्यंत दिसतं तिथपर्यंत आई आपल्याला दाखवणारी जगात आई असते. कडेवर घेऊन आपल्याला उचलून दाखवणारी जगात आपल्याला आई असते, कडेवर घेणारी. जिथपर्यंत आईला दिसतं तिथपर्यंत आई दाखवते. पण बाप एक काकण आगावा असतो. आपल्याला जे बघायला मिळालं नाही तेही बाप आपल्या मुलानं बघावं ही भावना अंतकरणात ठेवणारा बाप असतो. आई कडेवर घेते आणि बाप खांद्यावर घेणारा तो बाप असतो. उचलून घेतले नुतरी, उचलून या कडेवरी, माय तरी आईशी सांगा, घेतले नुतरी उचलून या कडेवरी, माय तरी आईशी सांगा, ही माया असते कडेवर घेणारे. आणि बाप बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुले कुरवंडी वाढवणी, एकाएकी केला मिराशीचा धनी, कडीये वागवणी भार खांदी, खांद्यावर घेणारा बाप असतो, कडीवर घेणारी आई असते. दोघंही समान आहेत महाराज. म्हणून आई वडिलांची सेवा करा, जगात काही कमी पडणार नाही. आई वडील म्हणजे देव आहेत, देव साक्षात. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. जिचा आत्माच साक्षात ईश्वर आहे तिला आई म्हणतात. ज्याच्या जीवनात आई नाही त्याला आईची किंमत विचारा. एकदा आई गेली माहेर संपलं, प्रेमाचा पाजर संपला, मायेचा आधार गेला. आई म्हणजे कोण आहे? झालं कीर्तन.
ममता के मंदिर की है तू सबसे प्यारी मूरत भगवान नजर आता है जब देखे तेरी सूरत जब जब दुनिया में आए तेरा ही आंचल पाए जन्मों की दीवारों पे नाम तेरा ही लिख जाए आई माझी मायेचा आधार हो हो आई म्हणजे कोण असते बाबा चंद्राची कोर असते आई म्हणजे कोण असते बाबांनो लेकराची आई वासराची गाय पांगड्याचा पाय लंगड्याचा हात आंधळ्याचा डोळा आई म्हणजे दुधावरची साय आई म्हणजे ममता के मंदिर की है तू सबसे प्यारी मूरत अशी आई असते नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेल जीवनाच्या वाटेवरती आई तुला सुख मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार याला आई म्हणावं ती आई पूर्वीचा काळ गोड होता कविता शाळेमध्ये शिकवल्या जायच्या आता कविता बापाची कविता आईची कविता देशप्रेम देशभक्ती शिकवली अंबरून दसराने चटती जेव्हा गाय तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय आया बाया सांगत होत्या होतो जवानाला दुष्काळात माईचा माझ्या आटला होता पाणा पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय हो दिसती माझी माय याला आई म्हणावं ती आई असते लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आईची कळवळ्याची जाती करीला भा आई आई वडिलांची सेवा करा जगात काही कमी पडणार नाही तुम्हाला कुठंच हात पसरायची गरज नाही फक्त आई वडिलांचा आशीर्वाद पडतो ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हो अशा पद्धतीने मामा म्हटले मामांचा आग्रह होता आई वडिलांची सेवा घडली त्यांना आता एकच सर्व काही अन्नदानासाठी काय पुण्य असेल पायासाठी साधे काही बोली जसं की अंगभूत युक्ती